पहिल्या बॉलवरती पहिला हादरा दिलाय. गोलंदाजीसाठी निखिल आला आणि निखिलच्या माध्यमातून टाकलेल्या पहिल्याच बॉलवरती हा पहिला गडी तंबूच्या आश्रयाला. ओम साई आवाज पाली आणि त्यांना फाईट देत असताना परी वॉरियर रॉयल स्ट्रायकर शेई या दोन संघांच्या दरम्यान मॅच. इथे पहा बॉडी लाईन फुलटोस पायावरती होता, हलक्या हातानं फ्लिक केलंय, फिल्डर पाठलाग करताय, चेंडू वेगवान निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. या मॅचचा पहिला चौकार. पहिला चौकार येतोय. या 4 धावांच्या मदतीनं धावफलकाला सुरुवात झाली आहे. श्री गणेश केलाय. 4 धावांच्या मदतीनं सुरुवात झाली आहे. गोलंदाज निखिल राईट आर्म राऊंड द विकेट. निखिलचा हा चेंडू यावेळेस फुलर लेंथ, आता पता नव्हता, कुठल्याही प्रकारचा अंदाज नाही आणि यष्ट्या उद्ध्वस्त करत असताना निखिलनं सुरुंग लावलाय. टॉप ऑर्डरचा दुसरा फलंदाज तंबूच्या आश्रयाला. बॅट्समन करण बॅक टू द पॅव्हेलियन. दुसरा फलंदाज या ठिकाणी माघारी परतलाय. एका पाठोपाठ एक विकेट जात आहेत. एक चौकाराचा अपवाद जर वगळला तर निखिलचं षटक सुंदर राहिलंय. अप्रतिम सुरुवात झाली. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं रॉयल स्ट्रायकर शेई या संघानं आणि सुरुवातीच्या पहिल्या 3 बॉलवरती 4 धावा 2 गडी बाद असं अनालिसिस तुम्ही निखिलचं पाहताय. विकेट 4 विकेट. इनॅट नंबर 4 बॅट्समन विजय मैदानाच्या आतमध्ये. जिम्मेदारीपूर्वक पारी इथून खेळावी लागेल, अनुभव दाखवावा लागेल. इथे सुद्धा लाऊड अपील पंचांनी नॉट आउट घोषित केलं. LBW साठी रिव्ह्यू नाहीये मित्रांनो, सूचना लक्षात घ्या. चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी केली जाते. चेंडूवरती नियंत्रण सुंदर आहे. अचूक टप्प्यावरती भेदक मारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक. 5 षटकांची मॅच. बरोबर 10 वाजता आपण मॅच चालू केली आणि पहिल्या षटकामध्ये 2 विकेट सुद्धा मिळाल्यात. गोलंदाज निखिलला 3री विकेट मिळेल का? चेंडू हवेत. झेलची सुवर्ण संधी आणि या संधीचं सोनं केलंय. या षटकातील 3रा फलंदाज माघारी परतेल. 3रा झटका बॅटिंग करणाऱ्या आवाज पाली टीमला. पहिल्या षटकामध्ये आपण पाहताय तब्बल 3 गडी बाद होत आहेत. सुरुवातीच्या पहिल्या षटकावरती अंकुश राहिलं. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती वेगवान मारा. निखिल तारमळेला आपण पाहिलं. षटक क्रमांक 1 ची जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती होती. पॉवर प्लेचं षटक आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुफान गोलंदाजी पाहायला मिळतीये. 5 चेंडू त्यानं टाकलेत, 3 विकेट मिळवल्यात, फक्त 4 धावा. संकट ओढावलंय आणि संकटातून बाहेर काढण्यासाठी ओमसाई आवाज पाली टीमसाठी तारणहार खेळाडू वासुदेव तरणे मैदानावरती. जुना जाणता अस्त्र इथं मैदानावरती वापरलं जाईल. इथे सुद्धा संधी कदाचित होती. फॉलो थ्रू मध्ये झेल टिपत असताना थोडासा वेगवान आलेला चेंडू हाताला चटका देऊन जातोय मागे. त्या ठिकाणी सिंगल कंप्लीट करतायत. इथे सुद्धा दिल की धडकन वाढली असेल वासू तरणे आणि आवाज पाली टीमची. जबरदस्त गोलंदाजी, विध्वंसक मारा. पहिल्या षटकाचा खेळ इथं संपलाय. 1 षटकाच्या अंती धावफलकावरती आहेत 3 बाद 5 धावा. आकर्षक सुरुवात पाहायला मिळाली. चला, बरोबर 5 मिनिटे या पहिल्या षटकासाठी आपण खर्च करत आहोत. प्रत्येक वेळेला प्रत्येक षटकानंतर तुमचा टाइम काउंटडाऊन केला जातो, याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. पंचांच्या माध्यमातून त्याचबरोबर ऑफिशियल टीमच्या माध्यमातून टायमर ऑन आहे.
षटक क्रमांक 2 ला सुरुवात. गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार. पहिलाच बॉल बॉडी लाईन फुल टच. पंचांनी नो बॉल घोषित केलाय. फटका त्या ठिकाणी चांगला आहे. स्क्वेअर लेगला जाऊन चेंडूला अडवलं जाईल. सीमारेषेच्या जवळ अडवून फेक झाली आहे. सुंदर फिल्डिंग. 1+1 अशा 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. ते जाऊन पोहोचलं 7 वरती. षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं. विध्वंसक गोलंदाजी गोलंदाज निखिलच्या माध्यमातून झाली आणि या दुसऱ्या षटकाला इथं सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल नो बॉल पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा उंचीचा बीमर चेंडू. अंपायर डिसिजन फ्रीट. सुवर्ण संधी. बॅटिंग करत असताना वासू तरणे मैदानावरती. मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग करावी लागेल. 3 फलंदाज लवकर बाद झालेत. टॉप ऑर्डरला खिंडार पाडलंय. संजोग आलाय स्ट्राईक वरती. बॅट त्यानं फिरवली आहे. चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेनं सीमारेषेवरती. सुंदर फिल्डिंग. पकडून फेक झालीय आणि दरम्यान एकच धाव इथे पाहायला मिळेल. शांत क्रिकेट दोन्ही बाजून आपल्याला पाहायला मिळत आहेत. लेफ्ट हँडेड फलंदाज. आवाज पाली टीमसाठी. संजोग आलाय सलामीसाठी. त्याला साथ देण्यासाठी वासुदेव. ही जोडी मैदानावरती बॅटिंग करत असताना लेफ्ट हँडेड 2 अनुभवी फलंदाज. संघाचा डाव सावरायचा आहे. संघ संकटात सापडला. इथे लाऊड अपील. थोडस ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू कदाचित पायावरती लागला अशा पद्धतीने अंपायरनं निर्देशित केलं आणि त्यानंतर लगेचच लेग बाईचा इशारा. सिंगल धाव आली आहे. स्ट्राईक रोटेट होतीये. स्ट्राईक एंड वरती संजोगला तुम्ही पाहू शकाल. इथे चांगला फटका. जबरदस्त ड्राईव्ह. आक्रमक. फिल्डरची दरी भेदली आहे. सरळ चेंडू निघून येतोय लॉंग ऑफला. सीमा रेषेच्या बाहेर चौकार. ओव्हर नंबर 2 मध्ये तुषारला गोलंदाजीसाठी पाचारित केलंय. सुरुवातीचा पहिला चेंडू त्याच्या हातामधनं स्किड झाला. त्यानंतर आपण पाहताय तर या षटकाचा विचार केला तर धावा चांगल्या येत आहेत. एकंदरीत 13 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. बिनबाद 13. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 5 होत्या. या षटकाचा अद्यापर्यंत विचार केला तर 8 धावा अद्यापर्यंत जमा झाल्यात. इथे सुद्धा पहा फॉलो करून खेळलाय. फटका चांगला आहे. फिल्डरसाठी मोठी चेस. दूरवरनं जाऊन अडवण्याचा प्रयत्न जरूर होईल मात्र आउटफील्ड अत्यंत फास्ट आहे. सरळ चेंडू थर्डमॅन बाउंड्रीच्या बाहेर चौकार. चांगल्या दर्जाची बॅटिंग या ठिकाणी करतोय. नेहमी सलामीचा भार ज्याच्या खांद्यावरती असतो तो संजोग मैदानावरती. लेफ्ट हँडेड बॅट्समन. बॅटमधनं सलगचे 2 चौकार आलेत. एकंदरीत 17 वरती धावफलक जाऊन पोहोचतय. ही मॅच तुम्हाला चांगली पाहायला मिळेल. ओमसाई आवाज पाली या वर्षीच्या हंगामात फॉर्म मध्ये असणारी टीम आहे तर समोरून रॉयल स्ट्रायकर शेई स्ट्रायकर सारखं खेळण्यामध्ये माहीर असणारी टीम. दोन्ही संघादरम्यान चांगलं द्वंद्व तुम्ही पाहू शकाल. वाशिंद परिसराला आजूबाजूला बिलॉंग करणारी ही टीम. एकमेकांच्या आजूबाजूची 2 गावं आणि नक्कीच एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट बॅटल तुम्हाला इथं पाहायला मिळेल. पहिल्या मॅच मध्ये गोकुळगाव विपक्ष त्यांना फाईट देत असताना परी वॉरियर शेरे संघानं वॉरियर्स प्रमाणे सकाळचा खेळ दाखवला. डॉमिनेट केलं. इथे पहा कवायत प्रकार. वाईट बॉल. उंच उडी. माधव सरांचा जलवा सकाळच्या सत्रातच चालू झालाय. जसं ऊन पडेल तसं कार्यक्रम तापणार. इथे स्लोवर वन. फसवा चेंडू आणि सरळ यष्टया उद्ध्वस्त केलात. वासुदेव तरणे अनुभवी फलंदाज मैदानाच्या बाहेर. बिग विकेट बिग लॉस. चौथा फलंदाज इथं तंबूच्या आश्रयाला. या षटकामध्ये 14 धावा जरूर आल्या मात्र विकेट महत्वाची मिळवली. वासुदेव तरणे अनुभवी फलंदाज मैदानाच्या बाहेर. मोठी विकेट मिळाली आहे. सातत्यानं अचूक टप्प्यावरती मारा करण्यामध्ये माहिर असणारे गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये 3 विकेट निखिल तारमळेच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या.
त्यानंतर तुषार सोनवणे आला, त्यानं सुद्धा एक विकेट मिळवली आहे. एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 4 गडी बाद, 19 धावा. संकट वाढत चाललंय. एका बाजूने संजोग चांगला खेळतोय, त्याला साथ मिळणं गरजेचं आहे. न्यू बॅटर, नवीन फलंदाज बॅट्समन यश आलाय. यशला मात्र इथून यशस्वी कामगिरी करावी लागेल. संघासाठी डाव सावरायचा आहे. नंबर 5 वरती मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग करतो. नंबर 6 मध्ये यश आलाय. वासुदेव आला होता, त्याला सुद्धा नक्कीच सेट झाल्यानंतर माघारी जावं लागलं. या चेंडूवरती रिव्हर्स अटेम्प्ट. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नाही. भेदक गोलंदाजीसाठी माहीर असणारा गोलंदाज निखिल तारमळे. पहिलाच बॉल डॉट फेकलाय. पहिल्या षटकामध्ये 3 विकेट मिळवल्या. टॉप ऑर्डरला खिंडार पाडलं. ओमसाई आवाज पाली हा संघ मैदानावरती खेळतोय. संजोग बॅटिंग करतोय. संजोगची विकेट फार महत्वाची. इथे नो बॉलचा कॉल. अंपायर डिसिजन, इट इज नो बॉल. नो +1 अशा 2 धावा इथे जोडतील आणि 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. आता मात्र चेंडू चुकीच्या पद्धतीनं एक्झिक्यूट केलाय, जास्त उंचीवरनं. नो +1 अशा 2 धावा. स्कोरबोर्ड वरती 21. ओव्हर नंबर 3 मध्ये आपण आहोत. 5 षटकांची मॅच. सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये चाललेला हा क्रिकेटचा रणसंग्राम. शेंद्रून प्रीमियर लीग 8वं गौरवशाली अभिमानाचं, मानाचं, सन्मानाचं पर्व. पहिल्या पर्वापासून आपण पाहताय वर्षानुवर्ष स्पर्धेची उंची, गुणवत्ता वाढत चालली आहे. प्रचंड प्रेम प्रेक्षकांनी या स्पर्धेवरती केलं. शिस्तीसाठी आणि चांगल्या क्रिकेटसाठी ओळखली जाणारी टीम शहापूर ग्रामीणच्या क्रिकेटला एक चांगल्या पद्धतीचं व्यासपीठ देणारी ही टुर्नामेंट आहे. आणि जबरदस्त फटका. आक्रमक बॅटिंग करत असताना स्ट्राईक वरती आल्या आल्या यशनं स्वतःचं खातं खोललंय. ही इज ऑफ द मार्क विथ द 4. या 4 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. 4 धावांच्या मदतीनं स्कोरबोर्ड 25 वरती जाऊन पोहोचतंय. 25. सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करावी लागेल. समोरून रॉयल स्ट्रायकर शेई सारखा मातब्बर संघ खेळतोय. 5 षटकांमध्ये त्यांच्यासाठी कमीत कमी 50 ते 55 धावा जर तुमच्या पदरात असतील तर बिग फाईट. इथे खोलवर टप्पा, यॉर्कर लेंथ मारा सातत्यानं पाहायला मिळतोय. लगेचच कमबॅक केलं. या अगोदरचा चेंडू आपण पाहिलं तर थोडीशी हाफ वॉली मिळाली, तिथे चौकार वसूल केला. इथे बरोबर यॉर्कर लेंथ वरती खोलवर टप्पा. बॅटवरती आल्यानंतर एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाईल. 1 धावेच्या मदतीनं स्कोरबोर्ड 26 वरती जाऊन पोहोचतोय. 26 ऑन द बोर्ड. 26 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्राईक आली आहे संजोगकडे. संजोग आणि यश या 2 फलंदाजांच्या माध्यमातून इथून भागीदारीची गरज, पार्टनरशिप रचावी लागेल. ओमसाई आवाज पाली संघाला मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर धावा इथून मात्र व्यवस्थितरित्या अभ्यासपूर्ण बॅटिंग करून बनवाव्या लागतील. बॉलर तयार. राईट आर्म राऊंड विकेटने टाकलेला हा चेंडू चांगल्या पद्धतीनं लेफ्ट केलाय. मात्र अंपायर डिसिजन, इट्स अ फेअर डिलिव्हरी. पहा बरोबर वाईड लाईन, गाईड लाईन वरती गोलंदाजी करत असताना टप्पा अचूक. फलंदाज संजोग पासून दूर ठेवलं. डॉट. इथे लॉफ्ट करण्याचा प्रयत्न फसलाय. हवेमध्ये आहे. स्वतः निखिल सांगतोय माझा झेल आणि मी टिपणार. मात्र टिपण्यात अपयशी. भरपूर उंच गेला होता. बराच वेळ उंचीवरती राहिलेला हा चेंडू झेल टिपण्यासाठी स्वतः जातोय आणि हा झेल इथे ड्रॉप झालाय. सिंगल धाव अजून येईल धावफलकावरती. जो कसा उचलला जाईल, जीवनदानाचा फायदा उचलावा लागेल. स्कोरबोर्ड हळूहळू पुढे चाललाय. स्कोरबोर्ड आता पाहिलं तर 27 या आकड्यावरती 27. थेंबे थेंबे तळेस. 4थ्या षटकासाठी तुम्हाला 5 मिनिटांचा अवधी शिल्लक आहे. या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक टाकावं लागेल. 3 षटकात 28 आल्या. आता मात्र धावा चांगल्या पद्धतीनं रणनीती बनवली जाते. धावा बनवल्या जात आहेत. चांगल्या पद्धतीनं अभ्यासपूर्ण बॅटिंग करत असताना संजोग अजूनही मैदानावरती तग धरून खेळतोय. एका बाजूने अँकरचा रोल प्ले करतोय. संधी मिळते त्यावेळेला चौकार अशा पद्धतीनं डावाला आकार देण्याचं काम संजोगच्या माध्यमातून इथं केलं जातंय. त्याला साथ देण्यासाठी आलेला यश. 3 चेंडू त्यानं फेस केलेत. 6 धावा त्याच्या बॅटमध्ये आल्यात.
एकंदरीत आपण पाहिलं तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती आहेत 28. चला चौथ्या षटकाला सुरुवात. 16 मिनिटे आपण खर्च केलेली आहेत. वेळेच्या बाबतीत कुणालाही सहकार्य केलं जाणार नाही. हे 6 बॉल आपल्याला 4 मिनिटांमध्ये टाकायचे. पहिलाच बॉल, नो बॉलचा कॉल. येस, लगेचच निर्णय बॅक केलेला आहे. डॉट बॉल, पहिलाच बॉल. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. काळजी करू नका. बॅट्समन रिव्ह्यू ओके. अंपायर डिसिजन फेअर डिलिव्हरी. मात्र बॅट्समनचा हा रिव्ह्यू आहे, चेक करूयात. तिसरे पंच आम्हाला जोडले जातील. अजिमजी हमदुल्ले सर या ठिकाणी आमच्या सोबत tenniscricket.in च्या वॉर रूम मध्ये, कंट्रोल रूम मध्ये आम्ही चेक करतोय चेंडूचा हाईट फॅक्टर काय होता. माधव ठाकरे सरांचा इशारा आलाय, इट्स अ फेअर डिलिव्हरी. मात्र बॅट्समन इथं रिव्ह्यू कॉल केलाय. 12th मॅन कोणीही उठू नका, आपल्यापर्यंत चांगला निर्णय पोहोचेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पहिलाच बॉल चांगला राहिलाय. राकेश डोंगरे गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल डॉट. राकेश तारमळे, पहिलाच बॉल डॉट. राकेश यावेळेस ऑन साइडला मिड विकेटला येतोय. चेंडू अडवला जाईल, त्या ठिकाणी सिंगल धाव कंप्लीट. थोडीशी घाई केली आणि ही घाई निश्चितच 2 धावा देऊन जाईल. 2 धावा येतील. स्कोरबोर्ड वरती थोडीशी हालचाल आपल्याला पाहायला मिळेल. स्कोर कार्ड 30 या आकड्यावरती. 30 ऑन द बोर्ड. 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. राकेश तारमळे षटक क्रमांक 4 या ठिकाणी हाताळत असताना इथे स्लॉक स्वीप केलंय. फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंग, जबरदस्त प्रहार. चेंडू वन बाउंस सीमा पार, चौकार. या 4 धावा इथे धावफलकावरती जोडल्या जातील. स्कोरबोर्ड वेगानं पुढे चाललं जाऊन 34 वरती जाऊन पोहोचलं. 34. 34 धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करण्यासाठी यश आलाय. मिडल ऑर्डर मध्ये त्याला बॅटिंग करत असताना नक्कीच सूर सापडलाय. नेक्स्ट मॅच कांबारे विपक्ष साने. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे, बंधनकारक आहे. कांबारे विपक्ष साने, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहायचंय. यश बॅटिंग करत असताना सुयश त्याला लाभलंय. बॅटमधनं अद्यापपर्यंत 2 चौकार. चांगल्या पद्धतीने इथे डाव सावरलाय. स्लोवर वन. सातत्यानं गती परिवर्तन पाहायला मिळत आहे. चेंडूवरती अत्यंत सुंदर नियंत्रण. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. गतीवरती चांगल्या पद्धतीने नियंत्रित गती पाहायला मिळते.
पहा, चेंडू टाकत असताना तुमचा क्षेत्ररक्षक जर सीमारेषेच्या बाहेर असेल तर तुम्हाला त्या चेंडू नंतर पूर्ण इनिंग त्या क्षेत्ररक्षकाला बाहेर ठेवूनच फिल्डिंग करावी लागेल. फक्त 10 फिल्डरच्या साह्यानं शेळी संघ मैदानावरती या ठिकाणी फिल्डिंग करेल. 4 षटकं संपलेली आहेत. हे षटक सुंदर आलं, 6 धावा आल्या आणि स्कोरबोर्ड वरती एकंदरीत आहेत 34 धावा. 34 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 4 षटकांच्या समाप्तीनंतर. चला, आपले 20 मिनिटं कंप्लीट झालेले आहेत. शेळी संघ आपले 20 मिनिटं मित्रांनो कंप्लीट झालेले आहेत. फिल्डिंग लावून घ्या. आपले 20 मिनिटांचा जो टाइम तुम्हाला दिलेला आहे तो कंप्लीट झालाय. मित्रांनो, 4च मिनिटाचा अवधी एका षटकासाठी दिला जातो. मात्र आपलं ग्रामीणचं क्रिकेट या अनुषंगाने आपण 5 मिनिट एका षटकासाठी तुम्हाला देतो, याची काळजी तुम्ही घेत चला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती 34 धावा. स्कोरबोर्ड चांगल्या पद्धतीने इथून सजवायला सुरुवात केली आहे. इथून पुढे शेळी संघ हा या मॅच मध्ये फक्त 10 फिल्डर सोबतच फिल्डिंग करेल. सूचना लक्षात घ्या, ज्यावेळेस बॉलर चेंडू टाकतो त्यावेळेला जर तुमचा प्लेअर बाउंड्री लाईनच्या बाहेर असेल तर फक्त 10 फिल्डर घेऊन तुम्हाला मैदानात फिल्डिंग करावी लागेल. चला, सामन्याला सुरुवात करून घ्या.
वेलकम बॅक. सर्व उपस्थितांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. चेंदूर प्रीमियर लीग 2025 8व्या पर्वातील 7वा दिवस आणि 7व्या दिवसातील सामना दुसरा सध्या सुरू आहे. विद्युत पुरवठा काही कारणास्तव खंडित झाला होता, त्याच कारणास्तव थेट प्रक्षेपण तर सुरू होतं, परंतु समालोचन बंद होतं. आता ते पुन्हा एकदा सुरळीत सुरू झालेलं आहे. सर्व ऑनलाईन व्ह्यूअरची आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत. मॅचकडे जाऊयात. विचिटचा टेम्प्ट, चांगला फटका आहे, गॅप मध्ये खेळतायत, पाठवलाय बॉल डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमा रेषेच्या बाहेर, स्विच अँड स्वीट इट, चौकार. या चौकाराच्या साइड एकूण धावसंख्या दाखल करते अंकित होते ते 19 धाबा, 19 ऑन बोर्ड. नेक्स्ट मॅच कांबारे विरुद्ध साने, दोन संघ आमने सामने असतील. सानेनं टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय स्वीकारलेला आहे, तर कांबारे टीमला मात्र इन्व्हिटेशन बॅटिंगचं दिलेलं आहे. यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी दोन्ही टीमनं रेडी राहा. $64 टू विन, 64 धावसंख्येचा पाठलाग दुसऱ्या डावात सुरू आहे. 2 षटक समाप्त झालेले आहेत, धावा बनलेले आहेत 19. 18 बॉल अजूनही विजयासाठी 15.00 धाव्याच्या धावगतीनं 45 धाब्याची आवश्यकता. पहिला सामना एकतर्फी विजय आपण पाहिला गोकुळगावच्या विरुद्ध खेळत असताना परिवार शेरेचा जर सध्या दुसरा सामना मार्गस्थ आहे. ओमसाई आवाज स्पोर्ट्स पाली आणि त्यांच्या विरुद्ध आपण बघत आहोत रॉयल स्ट्रायकर शेईच्या दरम्यान हे बॅटल. पंकज बॉलिंग मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतात. पॉवर प्लेची 2 षटकं समाप्त झालेले आहेत, त्याच कारणास्तव आउटफील्डचा दरवाजा आता खुले झालेले आहे. डीपमध्ये 5 फिल्डर सध्या आपण बघत आहोत. बाउंड्री सेव्हिंग एरियात सीमांचं रक्षण करत असताना चला वेळ जास्त घेत आहे फिल्डिंग करणारी टीम, थोडी घाई करा. ओमसाई आवाज स्पोर्ट्स पाली. 2 मिनिटं एक्झॅक्ट 10 मिनिटात तुम्ही टाकलेले आहेत, परंतु तिसऱ्या षटकासाठी आता अधिकचा वेळ घेऊ नका, अधिकची दिरंगाई करू नका, कारण आज देखील 8 मॅचचं मोठं शेड्यूल आपल्याला कव्हर करायचं आहे. तिसरं षटक सुरू होतंय, गोलंदाजीसाठी तयार होतंय. बॉलिंग मार्कवर पंकज, ओव्हर द विकेट. पराग आणि त्याच्यासोबत पंकज येतोय, दोन्ही सलामीबीर. पहिला बॉल ऑन साइडला टर्न केलाय, पाठवलाय मिड विकेट, सीमा रेषेच्या बाहेर. भव्य स्वागत केलंय गोलंदाज पंकजचं. पहिला ब्लास्ट, षटकार. या षटकाच्या सारण्या एकूण धावसंख्या दाखल करती अंकित झालेली आपण बघत आहोत ती 25 धावा. 18-45 इक्वेशन. पहिल्या बॉलवरती षटकार. कॉन्फिडन्स स्टार्ट निर्णायक तिसऱ्या षटकाचा करत असताना फलंदाज परागला आपण बघत आहोत. याच्या अगेन्स्ट यापूर्वी डॉट बॉल पर्सेंटेज वाढलेली होती. ऑन साइडला मिस टाइम फटका, आता झेलची संधी बनली. मिडविकेटचा फिल्डर जज करतोय आणि चांगला झेल संपादित होतोय. अखेर 25 धाब्याची पार्टनरशिप आता ब्रेक केली आहे, ती गोलंदाज पंकजनं काढली. पहिली विकेट, पहिला आदरा बसतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. फलंदाज बाद. रॉयल स्ट्रायकर्स शेई संघानं पहिला फलंदाज मात्र 25 आकड्यावरती गमावलेला आहे. 8 बॉलमध्ये 8 धाब्याचं योगदान देत असताना पराग बाद झाला. बॅटिंगसाठी आता जयेश दाखल होत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या 25. पहिला बॉल षटकार, तदनंतर आलेली विकेट कॉन्फिडन्स देऊन जाईल गोलंदाज पंकजला. शॉर्ट ऑफ लेंथ, बॅकफुटवर जात असताना पुल केला, गॅप मध्ये खेळतायत. आउटफील्ड अत्यंत वेगवान आणि तितक्याच वेगानेशी बॉल चाललाय. मिड विकेट, सीमा रेषेच्या बाहेर. जेची जबरदस्त सुरुवात, चौकार.
चौकाराच्या साईड एकूण धावसंख्या दाफलकरवरती अंकित होती 29, 29 धावा. 15 बॉल अजूनही विजयासाठी आवश्यकता सामन्यात 35 धाब्याची. जयेश कडून चांगली सुरुवात, वैयक्तिक खातं चौकारानं खुलं होत आहे. टॉपेज झेलची संधी आणि विकेट येता राहिलेली आहे. कॅच ड्रॉप. विकेट किपर कडून साधा सोपा सहज झेल आता धरतीला दान झालेला आहे. त्याचे दोन्ही हात कमरेवरती आलेले आहेत. साधा सोपा सहज वाटणारा झेल मात्र तितक्याच सहजतेनं सुटलेला आहे. कॅच ड्रॉप आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद जयेशला प्रदान होतोय आणि सध्या धावसंख्या दाफलकावर या सिंगलच्या सोबतीने एकूण अंकित झाली ती 31 बोर्ड, 30 धावा दाफलकावर. 14 बॉल बाकी आहेत. 14 बॉल मध्ये अजूनही विजया करता 34 धाब्याची आवश्यकता. हळूहळू रिक्वायर्ड रन रेट आता वाढू लागलाय. ओ स्लॅश केला बॉल थर्ड मॅनच्या बाजूने काढलाय पण पंचांचा डेड बॉलचा इशारा आलेला आहे. सिरीज अनसर्टनिटी कॉरिडॉर तेच पण सांगतात डेड बॉल. 4 धावा तर जरूर आल्या होत्या परंतु पंचांनी लगेचच डेड बॉल घोषित केलेला आहे. चला स्पीडअप अपेक्षित आहे. थोडी घाई करा, थोडं फास्ट खेळा. गोलंदाज तयार पंकज. ओ ड्राइव्ह करतायत एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउटचा अप्रतिम नजराना. वाट अ शॉट. पाहावं आणि पाहतच राहावं. कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल चालला वेगानं निघून सीमारेषेच्या बाहेर येतोय तो देखणा फटका, दमदार फटका, चौकार. जबरदस्त टायमिंग. तितकंच चांगलं मिडलिंग सध्या करत असताना फलंदाज पंकज. चौकरण एकूण धावसंख्या दाफलकावरती अंकित झाली ती 34, 34 धावा. शॉर्ट बॉल या बॉलला पूल केलाय पण मिस टाइम फटका. कावफेचा फिल्डर त्याचं जजमेंट चुकतंय. ओव्हररन झालेलं आहे. झेलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न चालवला होता परंतु अखेर बॉल अडवण्याला त्यांनी पसंती दिलेली आहे. 2 धावा दरम्यानच्या कालावधीत सहजरित्या पूर्ण होत असताना पाहायला मिळतात. 2 धाब्याच्या सोबतीने एकूण धावसंख्या दाफलकावर अंकित होत असताना एंड ऑफ थर्ड ओव्हर 36, 36 धावा दाफलकावरती. 12 चेंडू अजूनही विजया करता 28, 28 धाब्याची आवश्यकता. पाठलाग 64 धाब्याचा सुरू आहे. चौदा 14.00 धाब्याची अजूनही आवश्यक धावगती. होम साई स्पोर्ट्स आवाज पाली आणि त्यांच्या विरुद्ध रॉयल स्ट्रायकर शेईच्या दरम्यान असताना यानंतर कांबारे विरुद्ध साने या दोन्ही टीमला विनंती आहे आपण रेडी राहा. ऑलरेडी मध्यंतरी थोडा शेड्यूल डिले झालेला आहे. अधिकचा वेळ वेस्ट गेला पण आता वेळेच्या बाबतीत आपली अपेक्षित सहकार्य व लक्ष सुद्धा. शॉर्ट ड्रिंक्स इंटरवल ब्रेक सध्या बोलवण्यात आलेला आहे मैदानी पंचांच्या परवानगीनिशी. 3 षटकात धावा 36 बनलेल्या आहेत. 12ची सरासरी राखलेली पण विजयासाठी अजूनही 2 षटकात 28 धावा आवश्यक आहेत. 14.00 धाब्याची धावगती अजूनही गरजेची आहे. 64 धावसंख्येचा पाठलाग दुसऱ्या डावात करत असताना संघ आपण बघत आहोत. रॉयल स्ट्रायकर शेई होम साई स्पोर्ट्स आवाज पालीच्या विरुद्ध खेळत असताना संजोग गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या डावात जबरदस्त कामगिरी केली संजोगनं पण गोलंदाजीमध्ये आता तो कॉन्फिडन्स त्याला कायम करता येईल का? संघ कर्णधाराने दिलेली जबाबदारी आणि ती जबाबदारी त्याला यशस्वीरित्या पार पडता येईल का हे देखील पाहण्याजोगं असेल. स्टाकरेला जयेश ज्यांच्या बॅटमधून 2 चेंडूत 5 धाब्याचं योगदान आणि खास करून एक कॅच देखील जयेशची यापूर्वी विकेट किपर कडून ड्रॉप झालेली आहे. सो पाहायचं आता कशा पद्धतीनं उपद्रव आता तो मैदानामध्ये करेल.
गोलंदाज तयार होतोय चौथ्या षटकात संजोग. हो, पहिला बॉल चांगली फ्लाईट दिली आहे, चांगला टर्न देखील पाहायला मिळाला, वेग चांगला होता, अगदी पुढे टाकला बॉल, थोडीशी हरकत करत असताना सरळ पाठीमागे विकेट किपरच्या हातात निघून जातो डॉट बॉल. आणि डॉट बॉल बरोबर चांगली सुरुवात निर्णायक चौथ्या षटकाची करत असताना संजोग. 13 बॉल यापूर्वी बाकी होते जेव्हा शेवटच्या चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या. स्ट्राईक रोटेट झाली होती, त्यानंतर तिसऱ्या षटकाचा एंड झाला होता 2 धावेनं. चौथ्या षटकाची सुरुवात झाली डॉट बॉल, पण पंचांचा आता इशारा आलाय, स्ट्रोक व्हॅलिड आहे की नाही त्यासाठी आता मागणी केली आहे ती थर्ड अंपायरची सिरीज. स्कोरलेग अंपायर माधव ठाकरे सरांनी आता तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. बॅट्समनचा बॉडी बॅलन्स, त्याची बॅट ग्रिप, या सगळ्या गोष्टी आता पाहिल्या जातील, निरीक्षणात आणल्या जातील. येस इट इज व्हॅलिड स्ट्रोक, या 6 धावा असतील. अलीकडच्या काळात नियमांमध्ये फार मोठ्या प्रमाणात बदलाव आपण बघत असतो आणि अडेकडे स्पर्धांमध्ये आता टेक्नॉलॉजीचा वापर या गोष्टीसाठी होत असतो, तो केला पंचांनी. 6 धावा येत असताना पाहायला मिळत आहेत. समोर लॉफ्ट केलाय, चांगला फटका आहे, लॉंगवॉनचा फिल्डर पोहोचतोय, चांगली फिल्डिंग, समोरच्या दिशेनं तितकंच चांगलं ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा आणि या 2 धाव्याच्या सोबतीने एकूण धावसंख्या दाफलकरती अंकित झाले ती डबल डिजिट डबल फिगर 44, 44 धावा. 9 चेंडू, आता आवश्यकता विजयासाठी ती 20 धावेची. 9 बॉल अँड 20 रन्स रिक्वायर्ड फॉर विक्ट्री. अपील अँड गॉन, एस इट इज आउट. क्लिअर पंप, एलबीडब्ल्यू लेग बिफोर विकेटची शिकार. फलंदाज बाद होतोय, बरोबर ऑप्टिकच्या समोर सापडत आहेत, पंचांचा इशारा होतोय एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात, पाचीच्या स्वरूपात, क्लिअर प्लम्प विकेट. आणखीन एक फलंदाज बाद. महत्वाच्या क्षणाला विकेट आणि त्याचबरोबर होत असताना वापसी, होत असताना कमबॅक. विकी स्पोर्ट्स 70-70, विकी दादा तरडे, वासिन पालीचे व्यवस्थित आणि त्यांच्या वतीने स्पर्धेसाठी मालिकावीर, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर, बेस्ट फिल्डरसाठी ट्रॉफी सौजन्य आमच्या मॅनेजमेंट कमिटीला लाभलेलं आहे. तर सर्वांचं स्वागत आहे, वेलकम ऑल ऑफ यू. धाबा बनलेले 44-44, नुकताच तिसरा गडी बाद झालेला आहे. हो, स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न हवा तसं टायमिंग नाही, फिल्डर टीम मधून पोहोचतायत. काऊ कॉर्नरचे चांगलं बॅकअप मिळेल ते एकच धाव. धावसंख्या दाफलकावर या सिंगल धाव्याच्या सोबतीने एकूण अंक येत होते ते 45-45. 7 बॉल आता बाकी आहेत त्या मॅच मध्ये आणि 7 बॉलमध्ये विजयासाठी आवश्यकता 19 धावेची. 7 बॉल 19 धावा हे समीकरण. हा चेंडू आता दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून अनन्यसाधारण महत्वाचा आहे, निर्णायक चेंडू आहे. फुल टॉस, बोलस बॅक ड्राईव्ह, स्वतःच्या फलतूरमध्ये बॉल अडवता आला नाही. संजोगला बॅकअप लॉंगॉनला दिलेला आहे. 1 धाव आणि याचबरोबर निर्णायक 14 षटक समाप्तीची घोषणा. 12-28 इक्वेशन होतं या षटकात येताना पाहायला मिळालेला धावा एकंदरीत 10 आणि आता सामना पोहोचला अंतिम षटकात. 6 बॉल आवश्यकता विजया करता 64चा पाठलाग करत असताना या निर्णायक दुसऱ्या डावात 18 धावेची. 6 बॉल 18 म्हणजे 6 पैकी 3 बॉल हे कमीत कमी हवाई यात्रेकरताच पाठवावे लागतील.
स्कोर लेवल झाला तर सुपर ओव्हर, काल देखील एक सुपर ओव्हर आपण पाहिली होती. आणि ओव्हरऑल थ्रू आउट इन दिस 8th एडिशन या 8व्या पर्वात आतापर्यंत 2 सुपर ओव्हर आपण पाहिलेले आहेत. धावसंख्येची जर बरोबरी झाली तर सुपर ओव्हर हा नियम लक्षात घ्या. लीग फॉर्मॅट आहे. पवनवरती आता जबाबदारी सोपवलेली संघ कर्णधाराने पवनवरती दाखवला विश्वास. 6 बॉल 18ची आवश्यकता आहे. चला यानंतर होणारा सामना रेडी राहा. टीम कांबारे त्याचबरोबर टीम साने. जसं चालू सामना संपेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला विनंती आहे आपली फिल्डिंग सेट करा. पवन गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सामना आता अंतिम षटकात उत्सुकता मात्र शिगेला पोहोचलेले. 6 बॉल 18 धाब्याची आवश्यकता. बॅटिंगसाठी पाहिलं तर हरेश आडू त्यांची सोबत पंकज देत आहेत. मॅच इज ऑन. पहिला बॉल समोरच्या दिशेने केलाय आक्रमण, केलाय हवाई हल्ला. फिल्डर पाहतोय आणि पाहतच राहील. त्याच्या मस्तकावरती दस्तक देत बॉल चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती घणाघाती प्रहार, आकर्षक षटकार. आघाडीसाठी पंकज एका बाजूला मॅच मध्ये किलर लढवत आहेत आणि 6-18चं समीकरण असताना त्यांच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती मात्र 6 धावा येत असताना पाहायला मिळत आहेत. 6 धाब्याच्या साह्यानं पाहिलं तर धावफलक सध्या मार्गस्थ होते 52. 52 धावा. सांघिक अर्धशतकाची नोंद तर धावफलकावरती झालेली आहे, पण विजय अजूनही दूर आहे. 5 बॉल 12ची आवश्यकता. दिशा देण्याचा प्रयत्न, लाईन खराब आहे, पंच सांगतायत वाईड. एक एक्स्ट्रा धाव, एक अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त एका धाब्याच्या सोबतीने सध्या टीमची टोटल एकूण धावफलकावरती अंकित झाली ती 53. 53 धावा. 5 बॉल आता आवश्यकता 11 धाब्याची. कमबॅक हवय गोलंदाजी करणाऱ्या होमसाई स्पोर्ट्स आवाज पालीला, तर रॉयल स्ट्रायकर शेईलला हवाय आणखीन एक स्ट्रायकर अटॅकर बॅटर. स्वीप करण्याचा प्रयत्न, अपील सॉंग आहे. चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क नाही, धाव हवी आहे आणि तितक्याच वेगानं ते पूर्ण झालेले. इट इज फ्रॉम लेग बाईज. ऑनफिल्ड अंपायर कन्फर्मेशन कॉल देत आहेत, कन्फर्म करतायत. एक एक्स्ट्रा धाव, अतिरिक्त धाव, स्ट्रायक आता रोटेट होईल. सॅकर एंडला दाखल होतो हरीश. सिंगल धाब्याने धावसंख्या 54. 4 बॉल आता आवश्यकता 10 धाब्याची. मॅच स्टील ऑन. सामना अजूनही संपला नाही. दोन्ही टीमनं शर्तीचे प्रयत्न आतापर्यंत केलेले आहेत. पराकोटीचा संघर्ष या सामन्यामध्ये दोन्ही संघ करत असताना आपण बघत आहोत, पण विजय अजून कुठल्या टीमच्या नावावरती नोंदवला जाईल हे मात्र लिफाफे बंद आहे. सामन्याचा निकाल अजूनही गुलदस्त्यात. राऊंड विकेट, चांगला बॉल, अँग्युलर डिलिव्हरी, बरोबर पायात टाकलाय. सन्मान देण्यास भाग पाडलेले फलंदाजाला, त्याखेरीज पर्यायच नव्हता. डॉट बॉल. लेफ्टी बॉलर पवन ज्याच्याकडे चांगलं कंट्रोल आपण बघत आहोत. राऊंड आर्म ऍक्शन आणि सध्या त्याचा फायदा त्याला मिळत असताना प्रत्येक डॉट बॉल आता दबाव वाढवेल बॅटिंग करणाऱ्या रॉयल स्ट्रायकर शेई क्रिकेट संघावर. 3 बॉल आता आवश्यकता विजयाकरता 10 धावेची. अपील अँड गॉन. इज आउट. क्लिअर प्लंप, बरोबर एस्टॅनच्या समोर सापडतायत. पायावरती बॉल आदळतोय आणि LBW लेग बिफोर विकेटची आणखीन एक शिकार. फलंदाज बाद. महत्वाच्या मोक्याच्या क्षणाला सामन्यामध्ये केलाय पलटवार. गोलंदाज पवन दाखवलाय दमखम आणि आणखीन एक फलंदाज धाडलाय माघारी. रॉयल स्ट्रायकर शेईचा फलंदाज बाद. नवीन बॅटर रोहित दाखल झालेल्या. रोहितला आता टीमच्या हिताची फलंदाजी करावी लागेल. 2 बॉल 10ची आवश्यकता आहे. करो या मरो अशी परिस्थिती सध्या त्याच्या समोर आहे. 6-18चा सामना होता. पहिला बॉल षटकार आला, तदनंतर आला वाईट. 5-11चं समीकरण. लेग बायच्या लेग सिंगल धाव. जशी स्ट्राईक मात्र रोटेट झाली, तदनंतर डॉट बॉलने आलेली विकेट. सध्या गोलंदाज आणि त्याचबरोबरीनं होमसाई स्पोर्ट्स आवाज पालीचं कमबॅक या सामन्यात आपण बघत आहोत. सध्याच्या स्थितीला पांडे या सामन्यामध्ये जड होत असताना, हाबी होत असताना संघ होमसाई स्पोर्ट्स आवाज पाली, पण रॉयल स्ट्रायकर शेई म्हटलं तर बॅटिंग ऑर्डर टीमची देखील डीप आहे आणि आता प्रमोट केल्या 5व्या क्रमांकावरती रोहितला.
डू ऑर डाय एन्काउंटर, करो या मरो अशी परिस्थिती. सामना जर जिवंत ठेवायचा असेल तर या चेंडूवरती कंपल्सरी बॉल सीमारेषेचा रस्ता गाठणं बंधनकारक बनलेलं आहे. 2 चेंडू 10. कमी गतीने टाकलेला बॉल दिशा दिली आहे. फिल्डर डीप मध्ये थोडे दूर आहेत. मिळेल ते एक सिंगल धाव. सिंगल पेक्षा जास्त काही नसेल, अधिक काही नसेल. हळूहळू आता विजय थोडासा दूर निघून गेलेला आहे. रॉयल स्ट्रायकर्स शेही क्रिकेट संघापासून 1 बॉल, आवश्यकता 9 धावेची. 12-28 चा सामना. 14 षटकात 10 धावा आल्या. 6-18चं समीकरण. षटकारांना याही षटकाची सुरुवात झाली होती, पण फलंदाजांना ती सातत्यता, ती कंटिन्युटी कायम ठेवता आली नाही. धावा आल्या नाही आणि खास करून आता आवश्यकता 1 बॉल 9ची. स्विच हिटचा अटेम्प्ट. शेवट तर गोड होतोय पण तो समर्पक होत नाही. सामना संपलाय आणि सामना 4 धावेनं जिंकून आजच्या दिवसात विजयश्रीने सुरुवात होते ती टीम ओम साई स्पोर्ट्स आवाज पालीच्या मोहिमेची. मनपूर्वक अभिनंदन ओम साई स्पोर्ट्स आवाज पाली. हार्ड लक, चांगले लढले रॉयल स्ट्रायकर शेईकर. दोन्ही टीम हँडशेक करा आणि तदनंतरचे मैदान तुम्हाला सोडायचंय. यानंतर या सामन्याचा सामनावीर पुरस्कार आपण अनाऊन्स करत आहोत. प्लेअर ऑफ द मॅच हा किताब आपण देत आहोत संजोगला, ज्यानं क्रुशियल कंडिशनला पहिल्या डावात बनवल्या धावा 33-33 आणि खास करून अंतिम षटकात ज्या 29 धावा आल्या त्यात त्याचं चांगलं योगदान होतं. ओव्हरऑल 33 धावेची त्याची चांगली कामगिरी. एकंदरीत पहिल्या डावात 2 षटकार, 3 चौकार, 1 ट्रिपल आणि एकंदरीत 4 सिंगल त्याच्या बॅटमधून आल्या. संजोगला आपण देत आहोत सामनावीर पुरस्कार प्रेझेंटेशन बॉक्समध्ये.